नमस्कार, मी भारती. आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते मस्त असाल, स्वस्त असाल, आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल. तर बघा, आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउज पूर्ण संपूर्ण शिलाई एकदम सविस्तर आरामात मी तुम्हाला तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर बघा, तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला शिवताना म्हणजे लक्षात आलं पाहिजे की आपण शिवताना असं ह्या पद्धतीने शिवलं पाहिजे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओवर लागून राहा, व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओवर नवीन असाल किंवा चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडलाच तर सबस्क्राईब करा. चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता आपण आता शिलाईला संपूर्ण तर बघा, आपल्याला असे पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. ह्या साईडनं, ह्या साईडनं, ह्या साईडनं पण दोनही बाजूंना आपल्याला पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे अस्तर ब्लाउज पीस आहे ही, साडीवरचं ब्लाउज आणि अस्तर असं पूर्ण जोडून घ्यायचं आहे. मागच्या साईडनं पण आपल्याला अशी पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे. बघा, मी अशी शिलाई करून घेतलेली आहे. पूर्ण चारही बाजूंनी शिलाई करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या पण भागाला आपल्याला पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर आता काय करायचे आपल्याला, तर बघा, हा भाग आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचा आहे. दोनही भाग बरोबर असे जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक टाचणी लावून घ्यायची आहे, जेणेकरून कटाई करण्याच्या वेळेस आपल्याला मागं पुढं कापड नाही झाल्या पाहिजे. आता आपल्याला हा बीच मधून भाग काटून घ्यायचा आहे. म्हणजे समोरच्या हुकाईचं ब्लाउज आहे, तर आपण समोरच्या साईडनं हुक करून घ्यायचे आहे. तर आता आपल्याला हा समोरून भाग कटाई करून घ्यायचा आहे. आपण कटाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचे, याच्यावर उंचनी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, आपण पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला खालच्या भागानं आपल्याला जोडून घ्यायचा आहे. बघा, हा वाला भाग आपल्याला खालच्या भागानं जोडून घ्यायचा आहे. एकदम असं आरामात असं जोडून घ्यायचं आहे. बघा, आपण हा भाग जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला हा भाग खाली ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हा भाग याच्यावर असं ठेवून याच्यावर पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. अतिशय आरामात अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, असं प्रिन्स कटचा आकार आलेला आहे. आता आपण याच्यावर सिंगल शिलाई लावलेली आहे, तर आपल्याला याच्यावर दोन्ही याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा, आपण डबल शिलाई करून घेतलेली आहे. आता काय करायचे आहे, आपल्याला असे दोनही भाग असे जोडून घ्यायचे आहेत. बघा, असे दोनही भाग जोडून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण ब्लाऊज जेव्हा घालतो, तर बघा, पाठीचे कोण असे निघतात, इकडे असे कोण असे निघतात बाहेर. तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे निघले नाही पाहिजे याची अशा इथून आपल्याला अशी हा भाग आपल्याला कटाई करून घ्यायचा आहे. इथून पण थोडा भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आता बरोबर असा सारखा भाग आलेला आहे. आता आपल्याला इथं हुक पट्टी आणि लूप पट्टी
तयार करून घ्यायची, म्हणजे आय पट्टी आणि हुक पट्टी तयार करून घ्यायची आहे, लावून घ्यायची आहे. तर बघा अशी मी ना आयपट्टी जोडून घेतलेली आहे. ती बघा आयपट्टी अशी जोडून घेतलेली आहे, पूर्ण अशी पॅक करून घेतलेली आहे, याच्यावर आय करून घेतलेली आहे. तर अशी आपल्याला ही हुक पट्टी आहे ती जोडून घेतलेली आहे. तर अशी आपल्याला हुक पट्टी दोनही साईडनं हुक पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता काय करायचे आहे आपल्याला, आता आपल्याला कमरेच्या भागांना पट्टी म्हणजे अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. बघा अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे 1.5 इंचाची, म्हणजे आपण 2 इंचाची पट्टी करायची आहे. त्याच्यानंतर अशी शिलाई करून घ्यायची आहे. पूर्ण अशी पट्टीवर मी शिलाई करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग इथं थोडा भाग आपल्याला इथं फोल्ड करायचा आहे. बघा असं फोल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे. आता याच्या मागं मी बघा हा भाग जोडून घेतलेला आहे, त्याच्या मागं मी हा भाग असा जोडून घेत आहे. आता मी इथं छोटीशी एक प्लेट टाकून घेत आहे, कारण जेव्हा आपण शिलाई करतो तर म्हणजे असं ताणल्यासारखं न झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी मी इथं एक छोटीशी प्लेट टाकून घेत आहे कमरेच्या भागाला मागच्या साईडने. आता इथं पण मी एक छोटीशी प्लेट टाकून घेत आहे. दोनही टक्स मध्ये एक छोटीशी अशी प्लेट टाकून घ्यायची आहे. तुम्ही टाकू पण शकता, नाही पण टाकू शकत, पण मी टाकते तर मी टाकली. तुम्ही जर टाकली अशी प्लेट तर बघा मागच्या साईडनं असे जो आपला भाग होतो कधी कधी, जर ही प्लेट असली तर बरोबर आपला असा परफेक्ट राहतो. आता ह्या साईडनं हा भाग मी जोडून घेत आहे. बघा असे दोनही भाग बरोबर असे सेम आले पाहिजे, म्हणजे फिटिंग करण्याच्या वेळेस आपल्याला त्रास नाही होत. आता आपल्याला इथून थोडा भाग असं म्हणजे थोडा भाग ठेवून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर इथून बाकीचा कट करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर अशी फोल्ड करून घ्यायची, याच्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा हे धागे दुगे निघलेले आहेत, हे बाकीचा एक्स्ट्राचा भाग आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता पूर्ण कमरपट्टी अशी जोडून झालेली आहे. आता आपल्याला याच्यावरून सनी फ्रेश शिलाई करून घ्यायची आहे. बघा हा जो भाग आहे आपल्याला ह्या आपल्या कमरपट्टीच्या ह्या साईडनं आल्या पाहिजे. इथून आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे अशी. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग आपल्याला असा फोल्ड करून, हे पट्टी आपल्याला फोल्ड करून याच्यावर पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आपली अशी कंबरपट्टी जोडून झालेली आहे. तर बघा किती असं साफ म्हणजे फिनिशिंग आलेली आहे. आता काय करायचंय आपल्याला, हा भाग असा फोल्ड करून आपल्याला शोल्डर असे जोडून घ्यायचे आहेत. तर बघा आपल्याला फिटिंग करताना त्रास होते, तर बघा दोनही भाग असे सारखे आले पाहिजे. बघा हे दोनही भाग कसे सारखे आले आहे, तसे आपले दोनही भाग सारखे आले पाहिजे. आता काय करायचे आपल्याला, शोल्डर जोडून घ्यायचे आहे. बघा शोल्डर उतरतो ना, बघा हे हा बी भाग पूर्ण असा सेम आल्या पाहिजे दोनही भाग. आता बघा आपले शोल्डर उतरतात, आपल्याला काय करायचे आहे, बघा इकडून थोडा भाग
म्हणजे इकडून आपल्याला अर्धा इंच, तर आपल्याला इकडे पाऊण इंच असा आपल्याला इथून असा आकार काढून घ्यायचा आहे. म्हणजे असा इकडे अशी तिरशी अशी शिलाई करून घ्यायची आहे. इकडे अर्धा इंच, तर इकडे आपल्याला पाऊण इंचावर अशी मार्जिन करून घ्यायची आहे. तर आपल्याला याच्यावरून सारी पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, ह्या साईडनं आपण शोल्डर जसं जोडलं तसंच आपल्याला ह्या साईडनं पण जोडून घ्यायचं आहे. तर ह्या साईडनं पण आपल्याला बरोबर असं पाऊण इंच इथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून अर्धा इंच इकडून घ्यायचा आहे. तर अशी आपल्याला शिलाई काढून घ्यायची आहे. तर आपल्याला हे जे धागे निघलेले राहतात हे आपण कट करून घ्यायचे आहे. हा मागं पुढे झालेला भाग आहे, आपल्याला बरोबर असा कट करून घ्यायचा आहे. आता आपण याच्यावरून सारी सिंगल शिलाई लावली आहे, तर आपल्याला याच्यावरून सारी डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, आपण पूर्ण असा भाग जोडून घेतलेला आहे. बघा, आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला याच्यावरून सनी पायपिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून सनी शोल्डर वरून, ज्यांना कुणाला बाई जोडायला प्रॉब्लेम होते, तर कधी पण काय करायचं, बघा अशी शोल्डर वरून आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे अशी. तर बघा, ह्या साईडनं आपण इकडे शिलाई करून घ्यायची आहे, ह्या साईडनं आपल्याला इकडे शिलाई करून घ्यायची आहे. तर बरोबर आपला म्हणजे बाई बरोबर अशी लावून तयार होते. तर कधी कुणाच्या म्हणजे हातानं कशी होती, इथं छोट्या छोट्या प्लेट पडतात. तर न खिसता न ताणता एकदम आरामात अशी जर लावली तर बरोबर परफेक्ट बाई आपली म्हणजे ब्लाउजवर तयार होऊन जाते. तर बघा, एक बाई मी तुम्हाला लावून दाखवते. बघा, इथं आपल्याला हा आपण खाचा मारलेला आहे कैचीने, तो आपल्याला भाग इथं असा जोडून घ्यायचा आहे. बरोबर शोल्डरवर असा जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. अतिशय आरामात आणि सावकाश आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. कारण म्हणजे आपण घाईघाईने जेव्हा जोडतो तर आपली बाई इकडे मागं पुढं होऊन जाते ना, प्लेटा पण पडून जातात. तर बघा, ह्या साईडनं मी बाई जोडून घेतलेली आहे. बघा, कुठंही अशी प्लेट आलेली नाही आहे, बरोबर अशी व्यवस्थित बसलेली आहे. आता आपल्याला ह्या साईडनं बाई जोडून घ्यायची आहे. बघा, इथं स्टोन आलेली आहेत, इथून आपल्याला आरामात अशी शिलाई करून घ्यायची आहे. इथून आपल्याला अशी आरामात अशी म्हणजे स्टोन आहे. तर बघा, ह्या साईडनं पण मस्त अशी बाई जोडून घेतलेली आहे. आता मी यांना फिटिंग करून घेणार आहे. पायपिंग झाल्याच्या नंतर मी फिटिंग करून घेईन. तर बरोबर अशी अस्तिंग आलेली आहे बघा. अशी दोनही साईडनं अशी अस्तिंग तयार झालेली आहे बघा. अशी अशी बाई जोडायची. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.